तर तिकडे पुण्यात सुद्धा पावसाचा जोर आता वाढलेला आहे। खडकवासला धरणामधनं 2000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। डेक्कन परिसरातनं या सगळ्या परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी आढावा घेतला। आपण पाहूया। पुणे शहरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। तसंच खडकवासला धरणाच्या क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आता खडकवासला धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जी मुळामुठा नदी आहे ती अक्षरशः दुतडी भरून वाहतीये। सध्या पाण्याचा जोर हा मोठ्या प्रमाणात या नदीकाठी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे नदीकाठची जी परिसर गाड्या लावलेल्या असतील त्याचबरोबर रहिवासी वस्ती असतील यांना खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा देण्यात आलेलं आहे। पाण्याचा प्रवाह आपण पाहतोय कशा पद्धतीने वाढत चाललेला आहे। सध्या 2000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा सोडला जाईल आणि त्यानंतर पावसाचा वेग हा वाढल्यानंतर आणखीन विसर्ग वाढवण्यात येणार आहे। पण सकाळपासूनच पुणे शहर पिंपरी चिंचवड या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळते आणि त्यामुळे जनजीवनही काहीसं विस्कळीत पाहायला मिळते। आताही आपण पाहतोय की पाऊस हा पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। शहरातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आजही दुपारनंतर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। सोसायट्या असेल सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये सुद्धा पाणी शिरू लागलेलं आहे आणि त्यामुळे पावसाचा जर जोर हा वाढला तर अशाच पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुद्धा खडकवासला धरणातून वाढवण्यात येणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।